चला आज आपण बघणार आहोत प्रोवर्ब्स म्हणजेच म्हणी, इंग्लिशमधील म्हणी आणि त्याचे मराठी अर्थसुद्धा मी सांगणार आहे. आणि 10वीच्या बोर्डाच्या पेपरसाठी फिक्स म्हणीवरती एक प्रश्न हा ठरल्यासारखाच असतो. त्याच्यामुळं आणि मुलांच्या मी आज पेपरमधील गमती-जमतीसुद्धा सांगते की मुलं कशा पद्धतीनं त्याचा शब्दशार्थ लावायला जातात आणि ॲक्च्युली ती म्हण कशी तयार झालेली असते आणि आपले शब्दशार्थ का कामी येत नाहीत. तर ह्या म्हणी ना सतत ऐकून वगैरे कानावर पडतात, तेव्हा आपल्याला का नाही त्याचं आकलन होतं की असा जर शब्द आला असेल ना तर त्याची म्हण अशी तयार होऊ शकते. त्या म्हणीतलं नाही इंग्लिश शब्दाचा एक जरी व्यवस्थितरित्या आपल्याला अर्थ लावायला आला ना तरी सुद्धा ती म्हण मराठीतली कळून जात्या. पण त्याच्यासाठी मराठीतील म्हणी सुद्धा तुमच्या पाठ असल्या पाहिजेत, तर ते आपण अर्थ लावू शकू आणि तो प्रश्न सोडवू शकू. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कसं की मराठीतल्या म्हणी वगैरे माहिती असतात, कारण स्पर्धा परीक्षेला वगैरे बऱ्यापैकी विद्यार्थी उतरतातच. त्याच्यामुळे त्यांना नसलं तर आपल्या घरात तरी बऱ्यापैकी वापरून किंवा घरातले आपल्याला बोलत असतात तेव्हा बऱ्याच वेळ एखाद्या कामात वगैरे काय केलं किंवा फक्त आपण कामापुरतंच एखाद्याकडे गेलो तर पटकन म्हणून जातात, तू काही फक्त कामापुरता मामाचा आहेस, परत काय माझ्याकडे येत नाहीस वगैरे. किंवा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, आपण सारखी कारणं सांगतो तर पटकन म्हणून जातात ना, नाचता इंगण अंगण वाकडे म्हणणं असं म्हणून ते रिकामी होतात. मग अशा पद्धतीच्याच का नाही आज आपण म्हणी बघणार आहोत की इंग्लिशमधून पण सांगते आणि त्याचे मराठीमध्ये अर्थ पण सांगते आणि मुलं कशा पद्धतीनं त्याचा अर्थ लावायला बघतात हे सुद्धा आज आपण बघूयात. चला तर मग सुरू करूयात. बघा, अँड एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. काय दिलाय आता? अँड एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. बरोबर. मग आता काय ह्याला एम्प्टी म्हणजे रिकामा होऊ शकतो, बरोबर. रिकामा आहे, नॉईज म्हणजे आवाज आहे, परत व्हेसल म्हणजे भांडी. मग आता काय भांड्यांचा आवाज होतो असं म्हणणार आहे का मराठीमध्ये? नाही. तर ह्याची म्हण काय होते तर उथळ पाण्याला खळखळाट फार. काय येणार ह्याची म्हण? उथळ पाण्याला खळखळाट फार. बघा अजून एकदा सांगते मी, प्रत्येक म्हणच मी 2-2 वेळा सांगते, ऐकून क्लिअर होऊन जातील. काय एवढं अवघड नसतात, त्याच्यातल्या बऱ्यापैकी पाठ होतात हे आणि प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आले तरी सोडवू शकतो. पण तुम्ही ऐकलं पाहिजे सतत, म्हणजे कानावर पडतील तर त्याचा उपयोग होईल किंवा लिहून ठेवल्या तरी आपल्याला बऱ्यापैकी जमू शकतील. पण इंग्लिश विषयांचं असं असतं की आपल्याला ऐकून लिहिण्यापेक्षा सराव होणं तर गरजेचं आहे, पण ऐकून जसं मराठी आपण काय पहिला लिहायला शिकलो नाही ना, पहिला आपण बोलायला शिकलो मग परत लिहायला शिकलो. तसंच जर इंग्लिश केलं ना, पहिलं बोलायला शिकलो नंतर लिहायला शिकलो ना तर 100% आपल्याला पटकन ह्या म्हणी कळतील वगैरे, अवघड अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे सतत ऐकणं हा एक पर्याय किंवा वाचन करणं. अँड एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट फार. पुढचं आहे आफ्टर डेथ द डॉक्टर. आता आफ्टर डेथ द डॉक्टर म्हणजे डेथ आफ्टर काय म्हणतो आपण नंतर, डेथ म्हणजे मरण, मेलं वगैरे असं, किंवा द डॉक्टर. मग आता काय ह्यांना आपण असं म्हणायचं आहे का मेल्यानंतर डॉक्टर आले असं होणार आहे का? नाही. तर ह्याचा अर्थ म्हणी काय होतं? आफ्टर डेथ द डॉक्टर म्हणजेच काय तर वराती मागून घोडे. त्याच्यामुळे शब्दशार्थ कसा घ्यायचा ते लक्षात म्हणजे घ्यायचा नाही, हे कसं लक्षात आलेत कळालेत. पुढचं आहे बघा, अ बर्ड इन द हँड इज वर्थ 2 इन द बुश. अ बर्ड इन द हँड इज वर्थ 2 इन द बुश. हातचे सोडून नाही का पळत्याच्या पाठीस लागणे. आता इथं हँड वगैरे हे दिलेत, पण तुम्हाला मराठीतली म्हण पटकन आठवली पाहिजे की हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे. परत पुढचं आहे बघा, अ रग मीटिंग हिज मॅच. अ रग मीटिंग हिज मॅच. रग ROGUE आहे. अ रग मीटिंग हिज मॅच म्हणजेच काय तर शेरास सव्वाशेर असणं, शेरास सव्वाशेर असणं. पुढचं आहे, अ स्ट्रॉ शोज व्हिच वे द वाइंड ब्लोज. अ स्ट्रॉ शोज व्हिच वे द वाइंड ब्लोज. वाइंड वारा, ब्लोज वाहणे किंवा शोज दाखवणे, वे मार्ग, व्हिच कोणता असा अर्थ न घेता त्याचा येतो शीतावरून भाताची परीक्षा. बघा, अ स्ट्रॉ शोज व्हिच वे द वाइंड ब्लोज, शीतावरून भाताची परीक्षा. पुढचा आहे, बॅड कंपनी लीड्स टू रुईन. बॅड कंपनी लीड्स टू रुईन. बॅड कंपनी म्हणजेच आता सोबत पण घेतो किंवा कंपनी एखाद्या म्हणजे मोठ्या कंपनी वगैरे म्हणतो ना तसं पण घेऊ शकतो. पण आता इथं घेताना कशी घ्यायची? असंगाशी संग प्राणाशी गाठ. असंगाशी संग प्राणाशी गाठ. पुढचं आहे, एव्हरी डॉग हॅज हिज डे. एव्हरी डॉग हॅज हिज डे. आता केवढा डिफरंट आहे बघा ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठीमधली म्हण जुळवताना. शेवटी म्हणच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एव्हरी म्हणजे प्रत्येक, डॉग म्हणजे कुत्रा किंवा हिज त्याचे, डे म्हणजे दिवस. आता म्हणायचं का प्रत्येक कुत्र्याचे दिवस येणार नाही असं. आणि बरीच विद्यार्थीकडे अशी गंमत करतात, पेपरमध्ये असं लिहितात एव्हरी डॉग प्रत्येक कुत्र्याचे दिवस येतात. ते म्हण तरी आहे का हे तरी आपल्याला कळायला पाहिजे ना मराठीतून. त्याच्यासाठी मराठीतल्या म्हणीसुद्धा ऐकून बोलून तुमचा सराव होणार आहे. तर काय तर एव्हरी
एव्हरी डॉग हॅज हिज डे, म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असं होणार ते. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजे एव्हरी डॉग हॅज हिज डे. पुढचा आहे एक्स्ट्रीम्स आर ऑलवेज बॅड. एक्स्ट्रीम्स आर ऑलवेज बॅड. ऑलवेज म्हणजेच नेहमी, बॅड म्हणजे वाईट असं होतं. मग आपण असं म्हणू शकणार आहे का एक्स्ट्रीम्स आर ऑलवेज बॅड, नेहमीच वाईट होतं? नाही, तर अति तेथे माती असं होणार. म्हणजे एक्स्ट्रीम हा शब्द घेताना अति म्हणजे जास्त झालेलं वगैरे, त्याच्यासाठी एक्स्ट्रीम्स आर ऑलवेज बॅड म्हणजेच काय तर अति तेथे माती. आलेत लक्षात? पुढचं ग्रेट क्राय अँड लिटल वूल. ग्रेट क्राय अँड लिटल वूल. आता लिटल म्हणजे लहान, ग्रेट, क्राय ह्यांचे जरी शब्द जुळवले ना तरीसुद्धा तुम्हाला मराठीतली म्हण माहीत असायला पाहिजे. काय येतं? मोठं घर पोकळवासा किंवा बडा घर पोकळवासा असं सुद्धा आहे. मोठे घर पोकळवासा किंवा बडा घर पोकळवासा. ग्रेट क्राय अँड लिटल वूल. पुढचं आहे बघा, लाईक मास्टर लाईक मॅन. लाईक मास्टर लाईक मॅन. यथा राजा तथा प्रजा. यथा राजा तथा प्रजा. कोणता? लाईक मास्टर लाईक मॅन. पुढचं आहे मेनी मेन मेनी माइंड्स. मेनी मेन मेनी माइंड्स म्हणजेच व्यक्ती तितक्या प्रकृती. व्यक्ती तितक्या प्रकृती. मच ॲडो अबाउट नथिंग. मच ॲडो अबाउट नथिंग. डोंगर पोखरून उंदीर काढणे. मच अडू अबाउट नथिंग. डोंगर पोखरून उंदीर काढणे. पुढचं आहे माय ओन टर्म्स ऑर नन. म्हणजेच काय? माय ओन टर्म्स ऑर नन. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. बघा काय येतो शब्द, म्हणजे ह्याची म्हण काय तयार होत्या. माय ओन, ओन म्हणजे स्वतः वगैरे असं आता घेऊन चालणार आहे का? किंवा माय माझा वगैरे. तर माय ओन टर्म्स ऑर नन म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. आवर फ्रेंड इज फ्रेंडली व्हाईल आवर हँड इज फुल. आवर फ्रेंड इज फ्रेंडली व्हाईल अवर हँड इज फुल म्हणजे हात ओला तर मित्र भला असं म्हणतात का नाही. म्हणजे आपल्याकडे काय असलं तरच आपला मित्र भला, नाही तर नाही. म्हणजे अशा अर्थानं बघा काय छान म्हण दिली आहे. आवर फ्रेंड इज फ्रेंडली. आवर फ्रेंड इज फ्रेंडली व्हाईल अवर हँड इज फुल म्हणजे आपला हात ओला तर मित्र भला. पुढचा आहे ही हू इज सिक विल सीक द फिजिशियन. म्हणजेच काय? ही हू इज सिक विल सीक द फिजिशियन. ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल. ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल. पुढचं आहे डेंजरस पास्ट गॉड इज फॉरगॉटन. डेंजरस पास्ट गॉड इज फॉरगॉटन म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो. एकदा गरज भागली की परत काय त्यांचा विचार करायचाच नाही कुणाचा. त्याच्यामुळे डेंजरस पास्ट गॉड इज फॉरगॉटन म्हणजे गरज संपली का वैद्य मरो जगला त्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे आपली गरज संपली की परत कुणाला विचारायचंच नाही. गरजेपुरतं फक्त एखाद्याकडे यायचं आणि परत काय त्याची विचारपूस करायची नाही. म्हणजे गरज सरो वैद्य मरो. फर्स्ट कम फर्स्ट सर्वड. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हाजीर तो वजीर. जो पहिला आला तोच त्यालाच मिळणार असं थोडक्यात. म्हणजे जो हाजीर तोच वजीर म्हणायचं. जो हाजीर तो वजीर. न्यू लॉर्ड्स न्यू लॉज. न्यू लॉर्ड्स न्यू लॉज. नवी विटी नवे राज्य. नवी विटी नवे राज्य. न्यू लॉर्ड्स न्यू लॉज म्हणजे नवी विटी नवे राज्य. पुढचा डिसिमिलॅरिटी इज द लॉ ऑफ नेचर. डिसिमिलॅरिटी इज द लॉ ऑफ नेचर म्हणजे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. डिसिमिलॅरिटी इज द लॉ ऑफ नेचर. डिसिमिलॅरिटी इज द लॉ ऑफ नेचर. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. पुढचा आहे द लास्ट स्ट्रॉ ब्रेक्स द कॅमल्स बॅक. द लास्ट स्ट्रॉ ब्रेक्स द कॅमल्स बॅक. भरल्या गाडीस सुपाचे ओझे. द लास्ट स्ट्रॉ ब्रेक्स द कॅमल्स बॅक. भरल्या गाड्यास कशाचे तर सुपाचे ओझे. ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवेअर म्हणजे ह्युमन नेचर सगळीकडे सारखंच असतं असं सांगायचं आहे. तर पळसाला पाणी तीनच. ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवेअर. ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवेअर म्हणजेच काय तर पळसाला पाणी तीनच. स्मॉल ड्रॉप्स मेक अ पूल. स्मॉल ड्रॉप्स मेक अ पूल. आता ही पटकन लक्षात येऊ शकता कारण नेहमी वापरण्यातली आहे किंवा नेहमी म्हणण्यातली आहे एवढी ही म्हण. स्मॉल ड्रॉप्स मेक अ पूल म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. आता पुढची पण तुम्ही बऱ्यापैकी ऐकलेली आहे आणि लक्षात येऊ पण शकता ही. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. गॉड हेल्प्स हुज. गॉड कुणाला मदत करतो जे प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतो का नाही त्याच्यातली म्हण आहे. जो प्रयत्न करतो त्यालाच तोही मदत करतो. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. प्रयत्नांती परमेश्वर. पुढचं आहे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणजेच काय तर गरज ही शोधाची जननी आहे.
पुढचं आहे द अवर हॅज कम अँड अल्सो द मॅन. द अवर HOUR आहे का नाही, त्याला हवर नाही म्हणत मी. हवर का नाही म्हणायचं, ते ॲन आर्टिकल्स आणि ते सॉरी आर्टिकल्स शिकवले ते बघा, ॲन आणि द वापरायचं होतं ना कशा पद्धतीने. त्यावेळी अवर हा HOUR हा वर्ड आपला झाला होता आणि त्याच्या अगोदर काय वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले. तो आर्टिकल्स या टॉपिकमध्ये क्लिअर केलं होतं ते. द अवर हॅज कम अँड अल्सो द मॅन म्हणजे घोडा मैदान जवळ आहे, घोडा मैदान जवळ आहे असं. पुढं वन इन सिक्रेट अँड अनादर इन पब्लिक. वन इन सिक्रेट वन इन सिक्रेट अँड अनादर इन पब्लिक म्हणजे मनात एक आणि जनात एक सांगायचं. म्हणजे थोडक्यात काही खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात थोडक्यात असं. वन इन सिक्रेट अनादर इन पब्लिक म्हणजे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. कळालेत काय काय सांगितलेले आहेत ते. पुढचं आहे बघा, द स्टेट इज ॲज क्लिअर ॲज बिफोर. द स्टेट इज ॲज क्लिअर ॲज बिफोर म्हणजे एरे माझ्या मागल्या. काय सांगितलं इथं, द स्टेट इज ॲज क्लिअर ॲज बिफोर. द स्टेट इज ॲज क्लिअर ॲज बिफोर म्हणजेच काय तर एरे माझ्या मागल्या. नेक्स्ट आहे बघा अजून, अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग. अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग हा तर एकदम पूर्ण वेगळा येतो बघा. लांडगा वगैरे अशा अर्थानं आपण नाही म्हणू शकणार त्याला, कारण म्हण आहे तर म्हण अशा पद्धतीनं म्हणजे शब्दशार्थ घेऊन नाही चालत. इथं कशा म्हणी तयार होतात बघा, अ वुल्फ इन शिप्स क्लॉथिंग गोगलगायानी पोटात पाय, गोगलगायानी पोटात पाय. नेक्स्ट आहे अ वंडर लास्टस बट 9 days. अ वंडर लास्टस बट 9 days ही सुद्धा पटकन म्हणजे यूज करतात असे बोली भाषेमध्ये आपल्या. त्यावर नव्याचे 9 दिवस ही पण कळू शकत्या. अ वंडर लास्टस बट 9 days नव्याचे 9 दिवस. कळालेत कशा कशा म्हणी आहेत त्या. पुढचे आहे बी अ रोमन वेन यू गो टू रोम. बी अ रोमन वेन यू गो टू रोम म्हणजे देश तसा वेस, जिथं जाईल तसं त्या पद्धतीनं राहायची सवय करायची. मला अशीच वागायची सवय, मी असंच करणार आहे तसंच करणार आहे असं नाही म्हणायचं. जिथं गेलेलं आहोत त्यांच्या पद्धतीनं आपण त्यांच्यातलं मिक्सअप होऊन जाणं म्हणजेच देश तसा वेश. पुढचं आहे बघा, कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन. कास्टिंग पर्ल्स PEARLS कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन. गाढवापुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता. गाढवापुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता. पुढचा आहे इव्हिल टू हिम हू इव्हिल थिंग्स. बघा इव्हिल टू हिम हू इव्हिल थिंग्स खोट्याच्या कपाळी गोटा, खोट्याच्या कपाळी गोटा. पुढची बघा आता ही पण ऐकलेली आहे बऱ्यापैकी, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर्स ऑफ नन. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर्स ऑफ नन म्हणजे आपल्याकडं नाही भरपूर काय पण एक पण नाही कामाचं. तसं एक ना धड भाराभर चिंध्या, एक ना धड भाराभर चिंध्या. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर्स ऑफ नन म्हणजे एक पण नाही कामाचं, एक ना धड भाराभर चिंध्या. पुढचं आहे माईट इज राईट. माईट इज राईट म्हणजेच बळी तो कानपिळी, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. बळी तो कानपिळी, माईट इज राईट, बळी तो कानपिळी, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. लाईक फादर लाईक सन लाईक बिगेट्स लाईक. लाईक फादर लाईक सन लाईक बिगेट्स लाईक म्हणजेच खान तशी माती, बाप तसा बेटा. हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे बघा, त्याच्या पद्धतीनं आहे हे. पुढचं आहे वी डू नॉट वॉन्ट अ कॅन्डल टू सी द सन. बघा आता कशी वापरल्या, वी डू नॉट वॉन्ट अ कॅन्डल टू सी द सन. सूर्य बघायला तुम्हाला काही म्हणजे मेणबत्ती लागत नाही, पण ही म्हण आहे. म्हणीसाठी काय म्हटले म्हणून शब्दशार्थ नाही जायचं तर काय घ्यायचं, हातच्या काकणाला आरसा कशाला. आणि त्यांनी म्हणालेत काय बघा, सूर्य बघायला कॅन्डल कशाला लागते असं म्हणून नाही चालणार, म्हणजे शब्दशार्थ नाहीत घ्यायचे. वी डू नॉट वॉन्ट अ कॅन्डल टू सी द सन काय येणार, हातच्या काकणाला आरसा कशाला. आलेत लक्षात. पुढचं आहे बघा अजून, ॲप्लिकेशन ऑफ रॉंग रेमेडी टू अ रॉंग डिसीज. ॲप्लिकेशन ऑफ रॉंग रेमेडी टू अ रॉंग डिसीज. ॲप्लिकेशन ऑफ रॉंग रेमेडी टू अ रॉंग डिसीज म्हणजे डोळ्यात केर कानात फुंकर, डोळ्यात केर कानात फुंकर असं असतं. म्हणजे दुख मांडीला औषध शेंडीला त्याप्रमाणे पण असं हे म्हणू शकतो आपण. ॲप्लिकेशन ऑफ रॉंग रेमेडी टू अ रॉंग डिसीज. पुढचं आहे अजून डेलिमिया अँड डेलिमा ADILEMMA. डेलिमा म्हणजे बिटवीन सिलिया आणि सॅरिवर्ड्स म्हणजे इकडे आड तिकडे विहीर, इकडे आड तिकडे विहीर. आणखी आहेत बघा, एव्हरी डॉग हिज डेज मगाशी झालाय, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, हे आहेतच त्याच्यामध्ये. अजून लाईफ इज शॉर्ट अँड आर्ट इज लॉंग. लाईफ इज शॉर्ट अँड आर्ट इज लॉंग. लाईफ इज शॉर्ट अँड आर्ट इज लॉंग.
हत्तीची घागर ज्ञानाचा सागर. लाईफ इज शॉर्ट अँड आर्ट इज लॉंग, म्हणजे ह्याचे हयातीची घागर आणि हयातीची घागर ज्ञानाचा सागर या अर्थानं ही घ्यायची. आलेत लक्षात कुठले कुठले आहेत ते. थेंबे थेंबे तळे साचे झाले. पुढचा मनी मेक्स द मेअर गो. मनी मेक्स द मेअर गो म्हणजेच काय तर दाम करी काम. मनी मेक्स द मेअर गो, दाम करी काम. पुढचाही बघा, इन ॲडव्हर्सिटी इव्हन फ्रेंड्स बिकम फोज. इन ॲडव्हर्सिटी छान म्हण आहे बघा. इन ॲडव्हर्सिटी इवन फ्रेंड बिकम फोज. घर फिरले म्हणजे घराचे वासेसुद्धा फिरतात. घर फिरले म्हणजे घराचे वासेसुद्धा फिरतात. इन ॲडव्हर्सिटी इवन फ्रेंड्स बिकम्स फोज. फोज FOES, फोज म्हणजे शत्रू, पण इथं घेताना शत्रू मित्र असं न घेता घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात असं घ्यायचं. वन मॅन्स फॉल्ट इज अनादर मॅन्स लेसन. वन मॅन हा तर खूप वेळा वापरली जाणारी म्हण आहे. वन मॅन्स फॉल्ट इज अनादर मॅन्स लेसन म्हणजेच पुढच्याच ठेस मागचा शाणा. पुढच्याच ठेस मागचा शाणा. पुढची आहे टू बी जेनरस ॲट अनादर्स एक्सपेन्स. टू बी जेनरस ॲट अनादर्स एक्सपेन्स म्हणजेच हलवाईच्या घरावर तुळशीपत्र. हलवाईच्या घरावर तुळशीपत्र. टू बी जेनरस ॲट अनादर्स एक्सपेन्सेस म्हणजेच हलवाईच्या घरावर तुळशीपत्र. आलेत लक्षात कुठल्या कुठल्या आहेत. परत अजून आहेत बघा. व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा तेथे मार्ग. इच्छा तेथे मार्ग. व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे किंवा विल फाइंड द वे ही पण आहे. इच्छा तेथे मार्ग. इच्छा तेथे मार्ग. आलेत लक्षात कोणकोणते आहेत, कशा कशा लक्षात ठेवायच्या आहेत किंवा कोणत्या ह्याच्यापैकी म्हणजे महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा सगळ्याच आहेत. त्याच्यामुळे एकदा सगळ्यात जर ऐकल्या वाचल्या तर कायमच्या लक्षात राहून जातील. आणि एकदा नोट पण करून ठेवा म्हणजे परमनंटली आपल्याला ह्याला विचार त्याला विचार नको करायला आणि लाईफ टाईम लक्षात येतील ह्या पण. पुढचा आहे टू मच कनिंग ओव्हर रिचेस इट सेल्फ. टू TOO मधला आहे. टू सुद्धा मधला. टू मच कनिंग ओव्हर रिचेस इट सेल्फ. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. टीट फॉर टॅट आहे जशास तसे. टीट फॉर टॅट जशास तसे. पुढची बघा टीट फॉर टॅट जशास तसे. नेक्स्ट आहे अनइझी लाईज द हेड दॅट अनइझी लाईज द हेड दॅट वेअर्स द क्राऊन. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. अनइझी लाईज द हेड दॅट वेअर्स द क्राऊन. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आणि लास्ट आहे समवन नॉट युअर एनिमी टू बी फ्रेंड यू. समवन नॉट युअर एनिमी टू बी फ्रेंड यू. उंदराला मांजर साक्ष. आलेत लक्षात अशा पद्धतीनं कोणकोणत्या म्हणी आहेत आणि शब्दशार्थ का घ्यायचे नाही त्याच्यासाठी 1 2 3 वेळा ऐकले ना तरी ऑटोमॅटिक तुम्हाला मराठीतनं आणि असं पण एक्झामसाठी तुम्हाला इंग्लिशमधून विचारलेले असतात त्याचं मराठीत मिनिंग लिहायचं असतं. त्याच्यामुळे शब्दशार्थ न घेता ह्या म्हणी व्यवस्थितरित्या 1 2 3 वेळा जरी ऐकल्या वाचल्या ना तरीसुद्धा तुमच्या अंगवळणी पडून ना त्यातील अर्थ जराशे जरी लागले एखाद्या जरी शब्दाची हिंट मिळाली ना तरीसुद्धा तुम्ही पेपरला लिहू शकता. कळलेले आहेत कोणकोणत्या म्हणी आहेत आणि कशा पद्धतीनं शब्दशार्थ का घ्यायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मुलं एक्झामला कशा पद्धतीनं गंमत करून येतात की त्याला त्या शब्दाला रिलेट करून का लिहायचं नसतं कारण ती शेवटी म्हण आहे. त्याच्यामुळे म्हण अक्षरशः दिलेल्या शब्दाला रिलेट न करता म्हणजे त्याच्याशी आहे तसा त्या शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा. त्याच्याशी रिलेटेड करून मग घ्यायला लागतात कारण आहे तशा शब्दांचा अर्थ नाही घ्यायचा. मग अशी मी सांगितलं होतं ते एव्हरी मॅन हॅज हिज डे डॉगवाला तर ते वेगळंच झाला ना त्याचा अर्थ. तर तसं नको आहे घ्यायला. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे तर मग ते कुत्र्याचे प्रत्येक दिवस असतात वगैरे असं नको आहे म्हणायला. किंवा भांड्यांचा आवाज मोठा येतोय असं नाही. तर उथळ पाण्याला खळखळाट फार अशा पद्धतीनं त्या म्हणी क्लिअर करा. चला थांबूया तिथंच. आज सांगितलेल्या प्रोवर्ब्स म्हणजेच म्हणी ह्या व्यवस्थितरित्या करा, पाठ करा, लक्षात ठेवा. 2 3 वेळा वाचले की ऑटोमॅटिक लक्षात येऊन जातील.